म्हणजे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन विभूतींना माझा शतशत प्रणाम। आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। विचारा या सह्याद्रीला, अहो विचारा या सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता। जाणता राजा तो रामायणात राम जसा होता, जाणता राजा तो रामायणात राम जसा होता। संस्कारातून जपला जाणे, संस्कारातून जपला जाणे जिजाऊचा वसा होता। विचारा या मातीला माझा शिवबा कसा होता। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराज या वाघाला जन्म देणाऱ्या एका वाघिणीबद्दल मी तुमच्या समोर बोलणार आहे, जिच्या चरणाची धूळ कुंकुवाच्या करड्या भरून माती धरावी अशा राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आज यांची जयंती। आज असतो 12 जानेवारी 1598 दिवस, जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे लखोजीराव जाधवांच्या घरी जिजाऊंचा जन्म झाला। पुढे विदर्भातली जाधवांची कन्या ही मराठवाड्यातल्या भोसल्यांची सून झाली आणि महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवरायांना जन्म देऊन स्वराज्य जननी झाली। शिवरायांना जन्म देऊन स्वराज्य जननी झाली। अहो निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या आक्रमणाने महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती। मोठमोठे पराक्रमी मराठी सरदार या बादशाहाच्या दरबारी चाकरी करण्यात धन्यता मानत होते। अन्यायाविरुद्ध एक शब्द काढण्याची कुणाची हिंमत नव्हती। अशा कठीण काळात स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न हे जिजाऊंनी पाहिलं। एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली, एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली। स्वराज्याच्या संकल्पनेची सोनेरी पहाट झाली, स्वराज्याच्या संकल्पनेची सोनेरी पहाट झाली। मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या 3 गुणांनी संगम असलेल्या जिजाऊंनी कवळ्या वयात शिवरायांमध्ये स्वराज्याचं स्वप्न पेरलं। 18 भगत जातीच्या मावळ्या आणि जीवाला जीव देणारे साथीदार सोबतीला घेऊन महाराजांनी अविरत संघर्षातून हे स्वप्न सत्यात उतरवलं। म्हणून जिजाऊ स्वराज्य जननी झाल्या। माँसाहेब संस्कारातून राजकारण, समाजकारण आणि नीतिमत्तेचे धडे शिवरायांना दिले। शिवरायांनी गोरगरीब जनतेचा जाणता राजा काय असतो हे साऱ्या जगाला दाखवून दिले, अन्यायावर वार केला, जिनी उद्धार केला, महाराष्ट्राचा जिनी उद्धार केला। अशी माँसाहेब म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणाची पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी आणि संतवाणी, वाळवंटात प्यावे असे थंड पाणी। आणि फक्त शिवराय घडविले नाही तर संभाजी महाराज नावाचा छावा सुद्धा घडविला। अशी आदिशक्तीचे रूप असलेली ही अवघ्या केवळ स्वराज्याची माता महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केवळ 11 दिवसांनी 17 जून 1674 रोजी स्वराज्याला सोडून गेली, अनंत विलीन झाली। अहो सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे असे वाटते। अहो शिवाजी महाराजांची गरज आहे असेच वाटते। मी शेवटी एवढेच म्हणेन, घडविले अजय तो महाराष्ट्राचा विधाता, घडविला अजय तो महाराष्ट्राचा विधाता। पुन्हा जन्म घ्यावा माझी जिजाऊ माता, पुन्हा जन्म घ्यावा माझी जिजाऊ माता।